कडक उन्हाळा म्हणजे एकदम कडक उन्हाळा होत आला आहे. तुम्ही बघत असाल इकडे सगळी ज्वारीच आहे. हे सागाचे झाड आहेत. इकडे सगळी ज्वारीच आहे. आता ही बी काढायला आली. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता मी घरी चाललोय. इकडे बघत असाल मी आलतो इकडं चक्कर मारायला. तर भेटू आपण पुढच्या भागात म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला. हात लय दुखत आहे. तर हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर सर्वांचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आपला ब्लॉग हा सिंपल आणि साधा आहे, पण खरा आहे बरं का मित्रांनो. कसं होतं आहे, हे बोलायला थोडी लाज वाटते, त्यामुळं रोज रोज ब्लॉग बनवू शकत नाही. कशामुळं काही बी कामं निघतात आणि लाज वाटली ना, त्यामुळं बोलणंच होत नाही जास्त. तर मी इकडं आलो आहे सध्या. ज्वारी बघत असाल तुम्ही सगळी वाळून गेलेली. आणि मी रोज म्हणतोय रोज कंटिन्यू ब्लॉग टाकेन, काही नाही काही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. नक्की काही नाही काही दाखवणार, हे दाखवीन. आपली ज्वारी बघा तिकडं पाठीमाग गहू आहे. आणि रोज म्हणतो रोज एक ब्लॉग शूट करून टाकीन, कसा का होईना, येडा वाकडा कसा येऊ असा टाकण्याचा प्रयत्न करीन मी. पण काय होतं आहे माहिती आहे का, हे थोडंसं बोलायचं किंवा लाज वाटते, निगेटिव्ह विचार. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असेल तर निगेटिव्ह विचारच मनात येतात आणि त्यामुळं माणसाला बोलणंच होत नाही. तर मित्रांनो, तुम्ही बघत राहा, कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा जा. मला हा उत्साह वाढतो तुम्ही सांगितल्यानंतर. तर इकडं आता बघू शकता सगळा उन्हाळाच व्हायला आलाय. उन्हाळा म्हणजे एकदम कडक उन्हाळा. तर चला मित्रांनो, आता मी सध्या कामावर चाललो आहे. बघत असाल डबा तिकडं जायचं आहे, ते नेट उकलायचं आहे. हे तुम्ही मागं जे नेट बघत असाल, हे नेट असं उकलून टाकायचं. आता त्यातल्या मिरच्या ते सगळं काम झालेलं आहे त्याचं. त्यातली तारा गोळा करायच्या, पुन्हा मिरच्याची झाडं उपटून टाकायचे, नेटची जाळी गोळा करायची, बांबू ते सगळं त्यातलं एवढं मटेरियल आहे ते व्यवस्थित लावायचं दुसऱ्या बारीने उभा करायला. तर चला आता. हे बघा ह्या रोडनी तिकडं तुम्हाला दिसत असतील 2-3 नेट पुढं पांढरे आहेत, ते नेट उकलून टाकायचे. तर तुम्ही बघत राहा, मी आता नेटकडे चाललो आहे. तर मित्रांनो, आता हे नेटमध्ये शिरायचं आहे. हे बघा ही जाळी, यातल्या तारा सोडायच्या त्या सगळ्या एवढे दिसतात. तेवढ्या ही जी तार आहे, ही मी हात लावली, ही तार आहे, बांबू, हे सगळं खोलून टाकायचं. आता नेट खाली पाडून टाकायचं, मिरच्या उपटायच्या, नंतर अजून बरेच काम आहे. तुम्हाला बघू शकता इकडं चौकट, असं चौकट काढून टाकायचं. काल दोऱ्या सोडल्या ह्या, ही जाळी ओढून टाकायचं, सगळं काम करायचं. फक्त बघत राहा. तर चला. सध्या आता 4 लाईनी झाल्या. एकदम बघू शकता 1 2 3 4 लाईनची ही राहिली एक तार सोडायची. तर आता एवढ्या होत्यात का नाही काय माहिती नाही, पण 3.5 लाईनी झाल्या. बांबू काढून मस्त, हे बघा इकडं बांबू टाकलेत असे, इकडे खाली मस्त बांबू काढून तारा गोळा करून आता पाणी प्यायला जायचं आहे.
तर बघत राहा.